वयाचे 30 वर्ष ओलांडल्यानंतर महिलांमध्ये पाय दुखणे, हाडे कमकुवत होणे, दात ठिसूळ होणे हे सगळे लक्षणं अचानक का बरं दिसून येतात? कारण ही सुरुवात असते कॅल्शियम डेफिशियन्सीची. वयाच्या 30 नंतर महिलांमध्ये कॅल्शियम अचानकपणे कमी व्हायला लागते, कारण प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतर कॅल्शियमचं जास्त प्रमाणात डिप्लेक्शन होतं. शरीराला पुरेसे कॅल्शियम मिळत नाही, त्याच्यामुळे हाडे, दात आणि सांध्यांवर त्याचे परिणाम दिसायला लागतात. कॅल्शियम फक्त हाडांसाठीच नाही, तर मसल कॉन्ट्रॅक्शन, हॉर्मोनल बॅलन्स आणि नर्व सिग्नलसाठी खूप महत्त्वाचं काम करतं. विशेषतः महिलांमध्ये वयाची 30 ओलांडल्यानंतर केस गळणे, हाडं दुखणं, क्रॅम्प्स येणं, दातांची आणि नखांची डेन्सिटी कमी होणं ही सगळी लक्षणे दिसतात आणि ही सगळी कॉमन लक्षणं आहेत कॅल्शियम डेफिशियन्सीची. गर्भ अवस्थेत बाळाच्या हाडांसाठी आईच्या शरीरातनं खूप जास्त प्रमाणात कॅल्शियम घेतलं जातं आणि डिलिव्हरी नंतर मात्र महिला स्वतःच्या रिकव्हरीकडे वेळ देत नाही. त्यामुळे कॅल्शियम डेफिशियन्सी ही खूप कमी वयात दिसून येते. सगळ्या कारणांसोबत शरीराची कोणतीही हालचाल न करणं, व्हिटॅमिन डी ची कमतरता असणं, प्रोसेस फूड जास्त असणं आणि चहा कॉफीच्या अतिरिक्त आहारी जाणं हे सुद्धा कॅल्शियम डेफिशियन्सी शरीरामध्ये तयार करतं. मग ह्या सगळ्यावर उपाय काय? तर रोजच्या आहारात दूध, दही, ताक, तीळ, बदाम, मूग, पालक ह्याचा समावेश ठेवा. व्हिटॅमिन डी साठी सकाळी कोवळ्या उन्हात कमीत कमी 15 मिनिटं जा. नियमित व्यायाम करा आणि खास करून स्ट्रेंथ ट्रेनिंगवर फोकस ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचं, प्रेग्नन्सीमध्ये आणि डिलिव्हरी नंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लिमेंट मात्र नक्की घ्या. आणि महिलांनो, हे ऐका, कारण तुमचं आरोग्य हे तुमच्या घराचं आरोग्य आहे. हे लक्षात ठेवून शरीराची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग अँड फॉलो फॉर मोर.